इस्तीफा लेंगे क्या? आप तीन यंत्रणा आपका हो गया सर, अभी आपका हो गया, हिंदी हो गया है. अब आप मुझे बोलिए क्या है. तीन यंत्रणा सर राज्यामध्ये येत आहेत, तपास करतायत. काल सचिन बजे यांच्या स्टेटमेंटमध्ये अनिल परब यांचं सुद्धा नाव आलं. हे पत्र लिहिलं होतं ते व्हायरल झालं. राष्ट्रीय तपास एजन्सी ज्याला म्हणतो आपण सगळ्या, त्यांच्यासाठी महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष लाल गालीचे अंतर, रेड कार्पेट्स, हे दुर्दैव आहे. महाराष्ट्राच्या सरकारला जर कोणी अशा प्रकारे कोंडीत पकडून सरकार अस्थिर करण्यासाठी अशा प्रकारचे डावपेच या पद्धतीनं करत असेल तर ते यशस्वी होणार नाही, हे तुम्ही आधी समजून घ्या. काल अजून एक पत्र आलं, एका पत्रलेखकाने एक पत्र लिहिलं आहे. NIAच्या हाती पत्र आहे. बरे पत्रलेखक कोण आहेत तर ते NIAच्या लॉकअपमध्ये, NIAच्या लॉकअपमध्ये. अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या संपूर्ण इतिहासामध्ये राजकीय कधी घडलं नव्हतं. की फक्त कॅरेक्टर असोसिएशन करायचं, त्यासाठी अनेक यंत्रणांचा वापर करायचा, आपल्या राजकीय पक्षाचे IT सेल्स वापरायचे, लॉकअपमधल्या आरोपींना पकडायचं, त्यांच्याकडून काही वदवून घ्यायचं. असं अनेकांच्या बाबतीत होत आहे. अनिल परब, अजितदादा पवार आणि अनिल देशमुख यांच्या संदर्भातलं एक पत्र काल समोर आलं. त्या पत्राची सत्यता काय आहे हे कोणी सांगू शकत नाही. ते पत्र लिहिणारा व्यक्ती किती प्रतिष्ठित किंवा संत महात्म्य आहे त्याच्याविषयी विरोधी पक्षाने एकदा स्पष्ट करावं. जेलमध्ये इतरसुद्धा काही व्यक्ती असतात आणि त्यासुद्धा अशा प्रकारचे पत्र लिहून तुम्हाला अडचणीत आणू शकतात, ते लक्षात घ्या. त्याच्यामुळे राजकारण करण्याची पद्धत नाही. अनिल परब यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन काल काही गोष्टी स्पष्ट केल्या. मी इतकंच मानतो, खरा शिवसैनिक, कडवट शिवसैनिक हा दुसरं काही करेल बरं का, तो काही करेल, पण बाळासाहेब ठाकरे यांची खोटी शपथ घेऊन तो कधी काही करणार नाही. यंत्रणांचा वापर होतोय का? यंत्रणा भाजपच्या दबावाखाली काम करतायत. आता हे मी कशाकरता सांगायला पाहिजे, हे तुम्हालाही माहिती आहे. झारखंडच्या बाबतीत काय चाललं आहे, पश्चिम बंगालच्या बाबतीत काय चाललं आहे आणि महाराष्ट्राच्या बाबतीत काय चाललं आहे. पण महाराष्ट्रामध्ये या प्रकारचं दबावाचं राजकारण यशस्वी होणार नाही आणि सरकारच्या केसालाही धक्का लागणार नाही. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, प्रत्येक परिस्थितीशी आणि संकटाशी आम्ही वेडरपणे सामना करू आणि संकट परतवून लावू. लवकरच एका मोठ्या नेत्याचा पुन्हा राजीनामा बघायला मिळेल असं देखील भाजपकडून सांगितलं जातं आणि संध्याकाळी अशा पद्धतीचं पत्र येतं. ह्याच्यातून बऱ्याच गोष्टी उघड होतात की कोण कोणाच्या हातात हात घालून काम करत आहे ते स्पष्ट होत आहे. पण तुम्ही अशा प्रकारचं किती अडथळे निर्माण करा, किती खोटे पुरावे आणि खोटे असे पर्वत उभे करा, आम्ही ते भेदून पुढे जाऊ. सगळ्यांना चटका लावणार आहे. विशेषतः श्रमिक कष्टकरी, मुंबईतला गिरणी कामगार यांच्यासाठी त्याने आपलं अख्खं आयुष्य झिजवलं. गिरणी कामगारांच्या संपानंतर महाराष्ट्राच्या राजधानीतल्या गिरणी कामगारांना ज्या हाल अपेक्षा भोगाव्या लागल्या, त्यांना देशोधडीच त्यांचे कुटुंब लागले. अशा वेळेला त्यांच्यातलाच एक तरुण कार्यकर्ता तेव्हा गिरणी कामगारांच्या हक्कासाठी लढायला उभा राहिला आणि पुढे तोच या मुंबईतल्या गिरणी कामगारांचा आवाज बनला, बुलंद आवाज बनला. कामगार नेते खूप आहेत मुंबईत तेव्हा होते, पण आम्ही सगळे दत्ता इस्वलकर यांचाच आवाज हा गिरणी कामगारांचा आवाज मानून आम्ही गिरणी कामगारांसाठी काम करतो. गिरणी कामगारांना हक्काची घरं मिळावी, ज्या मालकाने गिरण्यांच्या जमिनी लाटल्या त्यांची देणी थकवली, अशा कामगारांचा सुद्धा प्रश्न घेऊन दत्ता इस्वलकर हे आयुष्यभर झगडत राहिले. मंत्रालयात मंत्र्यांकडे
कामगार न्यायालय प्रत्येक ठिकाणी दत्ता इसवलकर आम्हाला हेच प्रश्न घेऊन भेटत होते. असा एक आवाज गिरणी कामगारांचा आज आपल्यातून निघून गेला, हे मी तर म्हणेन महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. पण या जगातल्या संपूर्ण शोषित पीडित कामगारांचं सुद्धा हे दुर्दैव आहे. मी शिवसेनेतर्फे गिरणी कामगारांच्या या झुंजार नेत्याला श्रद्धांजलि अर्पण करतो. सर, हिंदी में जानना चाहेंगे, डॉक्टर हर्षवर्धन ने क्लेम किया है कि महाराष्ट्र सरकार अपनी नाकामी छुपा रही है वैक्सीनेशन को लेकर के. महाराष्ट्र सरकार कोई नाकामी नहीं छुपा रही है. इस बारे में मुझे लगता है हमारे हेल्थ मिनिस्टर राजेश टोपे ज़्यादा बात कर सकते हैं. लेकिन महाराष्ट्र को नीचा दिखाने की, महाराष्ट्र को एक प्रकार से संकट में लाने की, बदनाम करने की ये कोशिश चल रही है. लेकिन डॉक्टर हर्षवर्धन जी से हमको ये उम्मीद नहीं थी. सर, पुण्यात महाराष्ट्र सरकार क्या कर रही है उसका लेखा जोखा वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन भी ले रही है. महाराष्ट्र सरकार क्या कर रही है उसका संज्ञान गुजरात हाईकोर्ट ने भी लिया है. सबको मालूम, महाराष्ट्र एक बड़ा राज्य है. महाराष्ट्र के ऊपर सबसे ज़्यादा प्रेशर है, सभी तरह का प्रेशर है. यह प्रेशर आर्थिक है, ये प्रेशर वैक्सीन का है, ये प्रेशर बढ़ते हुए संक्रमण का है. तो एक दूसरे के ऊपर टीका टिप्पणी न करने से केंद्र सरकार और राज्य सरकार ने एक साथ मिलकर लोगों की सेवा करनी चाहिए. अच्छा, महाराष्ट्र में आपकी सरकार को अस्थिर करने का प्रयास किया जा रहा है. लेटर कल आया है, अनिल परब का नाम सामने आया है. अनिल देखो, देशमुख मैं के आपको बाद एक बताता हूँ, हाँ, महाराष्ट्र सरकार को अस्थिर करने की कोशिश पहले दिन से चल रही है. पहले दिन से सुबह से रात तक यही काम चलता है कुछ लोगों का. लेकिन उससे सरकार अस्थिर नहीं होगी. अस्थिर करने वाले लोगों का असली चेहरा सामने आ रहा है. कोई एक व्यक्ति, कोई एक आरोपी, एक ये नया एक फैशन या नया एक शगुफा शुरू हो गया है. जेल में जो लोग बैठे हैं उनके पास से कुछ चिट्ठियाँ लिख कर लेते हैं और उछाल कर सरकार के खिलाफ आवाज़ मनाते हैं कुछ लोग. ऐसा होगा तो जेल में और भी बहुत लोग हैं, उनसे भी बहुत कुछ लिखा जा सकता है. तो आपको बताता हूँ, हाँ कोई सीबीआई के लॉकअप में है, कोई एनआई के है, कोई और किसी के है, ईडी के लॉकअप में है. जी. इस प्रकार की गंदी राजनीति इस राज्य में या इस देश में पहले कभी नहीं हुई. लेकिन बीजेपी कह रही है, अनिल परब का नाम कल आया है, अजित दादा पवार जी का नाम आया है, अनिल देशमुख का नाम लिया है. कौन ले रहा है? जो व्यक्ति एक ऐसे जघन्य अपराध में लॉकआउट में है, उससे लिखवा कर लिया जाता है और उसके एविडेंस बनाकर सामने लाया जाता है. ये राजनीतिक षड्यंत्र है. अनिल परब जी को मैं पहचानता हूँ. इस प्रकार के कामों में वो कभी नहीं. कोई भी शिवसैनिक बाला साहेब ठाकरे की झूठी शपथ नहीं ले सकता. मैं इतना ही कह सकता हूँ. कल उसने बाला साहेब ठाकरे जी की शपथ लेकर कहा कि मैं ये गंदा काम नहीं किया और मेरा ये शपथ जो लिया है अनिल परब ने उसका ऊपर विश्वास है. अच्छा, मराठी बीजेपी कह रही सांगा, है अनिल कि परब